महिन्यावरचा हप्ता आजपासून खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। 2 महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण करावी असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। महिन्याचा सन्मान निधी आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेअखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक माता भगिनींना चांगला दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता 2 हप्त्याचे 3000 जमा होणार होय। लाडक्या बहिणींनो अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची मंत्रिमंडळ बैठक पार पडली व त्यावेळेस आता निर्णय झालेला असून लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यास आम्ही सुरुवात करत आहोत असं डायरेक्ट सांगितलंय। तर इकडे बघू शकता आता हे पैसे टोटली तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। तुम्हाला चिंता कसलीच काळजी करण्याची आता गरज पडणार नाही। सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे पैसे आता हे तुमच्या बँक खात्यावरती वाटप होतील। त्यानंतर दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू होणार असून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात टोटली पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नसून हप्त्याचे पैसे आता येणार आहेत। मात्र आता लक्ष देऊन बघा, कारण कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवली आहे। त्या यादीत कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे तुम्हाला सांगणार आहे। त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे प्लस 3000 2 हप्त्याची रक्कम थेट मिळणार आहे। तर सर्व काही पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची माहिती रोजची रोज तुम्हाला नक्की बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर बघा, अखेर लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा निर्णय झाला। या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने माहिती दिलेली असून आता पूर्ण पैसे बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। यादीमध्ये आता लाडक्या बहिणींनो बघा 20 जिल्हे व 109 तालुके सरकारने घेतलेले असून या तालुक्यांच्या यादीत तुमचा जिल्हा किंवा तालुका जरी असेल तर डायरेक्ट पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जास्त काही काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तर चला या ठिकाणी आता तुम्हाला दाखवतो व यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपासाठी माहिती दिलेली आहे त्या जिल्ह्यांची देखील आता माहिती बघूया। तर या ठिकाणी बघा एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलं आहे तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार 20 जिल्हे जाहीर झाले, त्यानंतर 109 तालुके जाहीर झाले व या ठिकाणी पैसे आता जमा होणार आहेत। पहिला टप्पा डीबीटीच्या माध्यमातून जारी आम्ही करत आहोत असं शिंदेंनी सांगितलं। तर इकडे बघा शिंदेंनी काय केलं, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व जी 20 जिल्ह्यांची नावे सरकारने घेतली आहेत ती 20 जिल्ह्यांची यादी सरकारने अधिकाऱ्यांकडे पाठवली व आता त्याच अधिकाऱ्यांनी डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली असून आता त्या जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे वाटपाला मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच की हे पैसे पूर्णपणे माता भगिनींच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी आता परवानगी दिलेली आहे। त्यामुळे कोणत्या क्षणी या 20 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। आता या 20 जिल्ह्यांच्या यादीत ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल किंवा आता 109 तालुक्यामध्ये पण पैसे मिळणार आहेत। या 109 तालुक्यांच्या यादीत जर तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला काय होणार आहे, ऑक्टोबरचे 1500 रुपये पहिला टप्पा आता सोडण्यात येणार आहे। ऑक्टोबरचा पहिला टप्पा 1500 व लगेच दुसरा टप्पा 1500, नोव्हेंबरचा टोटल हा टप्पा 3000 रुपयांचा बघायला मिळणार आहे। 3000 रुपयांचा टप्पा वाटप झाल्यानंतर पुढील टप्पा एक वाटप होणार आहे, तो देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा हे 3000 रुपये 2 हप्त्याचे डायरेक्ट आता 20 जिल्ह्यामध्ये व किती 109 तालुक्यामध्ये पूर्णपणे आता जमा होणार आहेत। पूर्ण रक्कम जशी जमा होईल तसे लगेच उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत। 20 जिल्ह्यात पैसे जमा झाल्यावर त्यानंतर 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत व त्यानंतर 6 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। असे एकूण 3 टप्पे राज्य सरकारने आता जाहीर केलेले आहेत व या 3 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला आता नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी नावे तुम्हाला सांगतो, कारण जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। आता फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर चला पाहूयात।
तर या ठिकाणी बघा आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यानंतर एक महत्त्वाची पण माहिती आपण बघणार आहोत, कारण की आता प्रत्येक लाडक्या बहिणीला 2 कामे करण्याचं देखील शिंदेंनी सांगितलं आहे, कारण ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट 3000 रुपये मिळतील, 2 हप्त्याचे पैसे येतील। मात्र शिंदेंनी सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर बहिणींनो मग तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत। नवीन नियम सरकारने आता आणलेला आहे, हे काम प्रत्येक बहिणीला आता करावंच लागणार आहे। मग नेमकं कोणतं काम करावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला पण 2 हप्त्याचे 3000 रुपये भेटतील? मग त्यासाठी आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, जे काम करायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगतो। हा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना 100% 2 हप्त्याचे 3000 रुपये नक्की मिळणार आहेत। अन्यथा हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला नाही तर मग तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळायचे नाहीत, कारण की ही 2 कामे केली तरच सरकार आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे देणार आहे। व ती कामे कशी करायची आहेत व कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आपण पाहणारच आहोत। तर चला आता त्यापूर्वी काय करूयात, सर्वात आधी आपण अजून कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये व 109 तालुके जे आहेत त्या ठिकाणी जे पैसे सरकार वाटप करणार आहे त्यांची यादी बघूयात। 109 तालुक्यांच्या यादीत किती तालुके आहेत, तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते पण बघायला मिळेल। 20 जिल्ह्यांच्या यादीत तुमचा जिल्हा आहे का नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल। सर्वात आधी ही आपण माहिती बघूयात, त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर चला आता जिल्ह्यांची तालुक्यांची यादी बघूयात। तर बघा आता तातडीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेले असून आता पहिला टप्पा तर वाटपच होत आहे, यामध्ये पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो पूर्ण पैसे जमवणार आहेत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती। टोटली पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत, म्हणजे वाटप करण्यात येणार आहेत। यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती 113 कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला। या ठिकाणी चेकवर सही झालेले असून आता एक हप्ता ऑक्टोबरचा व दुसरा हप्ता नोव्हेंबरचा अशी टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये आता संभाजीनगर मधील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता टाकण्यात येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत आता बसण्याची गरज पडणार नाहीये। हा जिल्हा देखील सरकारने घेतलेला आहे। तसेच आता नेमके 109 तालुके कोणते आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यांची पण यादी दाखवत आहे। तर इकडे बघा तालुक्यामध्ये पैसे वाटप होणारा यादीतील पहिला तालुका पैठण तालुका। पैठण तालुक्याचं पण नाव आता यादीमध्ये आलेलं असून या ठिकाणच्या देखील लाखो बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत। टोटल 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। मात्र सरकारने सांगितलेली 2 कामे प्रत्येक बहिणीला करावी लागतील तरच तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। मग नेमकी ती कोणती कामे करायची आहेत ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे। त्यासाठी आता फक्त राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमचे 4 असे मोठे फायदे होणार आहेत। यामध्ये पहिला फायदा काय होईल, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये कशी मिळवायची आहेत ती माहिती बघायला मिळेल व तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। दुसरा फायदा होणार आहे तो म्हणजे बऱ्याच जणांना आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नसतील, त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप केलं जाणार आहे, हा दुसरा फायदा होणार आहे। कारण गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी देखील कोणती कामे करावी लागतील, कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे ते पण सांगतो। कारण की एकनाथ शिंदे आता सर्व बहिणीला गॅस सिलेंडरचे पैसे देणार आहेत, फक्त तुम्ही ही 2 कामे करून ठेवा। मग तुम्हाला पण आता गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तिसरा फायदा काय होणार आहे तुम्हाला ही पण माहिती लगेच या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे जमवणार का, सर्वात आधी आपल्या तालुक्यात पैसे येणार का, त्या तालुक्यांची यादी, जिल्ह्यांची नावे सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त आता राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता 4 मिनिटाचा पण नाही, फक्त 3.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात, त्यानंतर पुढील महत्त्वाची कोणती कामे करायची ते पण लगेच जाणून घेऊयात। तर बघा अखेर आनंदाची बातमी आलेली असून आता प्रत्येक लाडक्या बहिणीला तर चांगला दिलासा नक्की सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, हे तर स्पष्ट झालंच आहे। तर इकडे बघा आता पैसे वाटप होणाऱ्या पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। तर पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून तो जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत। या सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला 1500 रुपये हे आता ऑक्टोबरचे सोडण्यासाठी परवानगी मिळालेली आहे। डायरेक्ट पैसे जमा करा, शिंदेंनी आदेश दिलेले आहेत। 1500 जसे ऑक्टोबरचे जमा होतील तसे लगेच नोव्हेंबरचे 1500। आता बघा हे ऑक्टोबर नोव्हेंबरचे किती 2 हप्त्याचे 3000 रुपये एकनाथ शिंदे टाकणार आहेत। हे जसे पैसे वाटप होतील तसे लगेच आता मेसेज येतील, कारण कोणत्या क्षणी पैसे खात्यात जमवणार आहेत व 2 मेसेज प्रत्येक बहिणीच्या मोबाईलवरती येणार आहेत असं शिंदेंनी सांगितलं। जर तुमच्या मोबाईलवरती हे 2 मेसेज आले तर तुम्ही समजून जायचे सरकारने आपल्याला पैसे दिलेत, आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाली। मग तुम्हाला कसलीच काळजी व शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। डायरेक्ट लाभ तुम्हाला हा मिळाला आहे, तुम्ही समजून
बँकेत जाऊन हे 3,000 रुपये काढून आणू शकता। हे 3,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत। मात्र आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कोणती 2 कामे करायची ती तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, हे 3,000 रुपये जमा होतील। यामध्ये सातारा जिल्हा देखील आहे, तसेच तालुके देखील बघायला मिळत आहेत। तालुक्यांच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा एक तालुका आपल्याला बघायला मिळत आहे, फलटण तालुका। या फलटण तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये नक्की मिळणार असून आता डायरेक्ट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटली जमा करण्यात येणार आहे, म्हणजे बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी व शक्यतो चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। हा एक सर्वात मोठा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बघा, आता हे 3,000 रुपये देखील या फलटण तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आता तालुक्यांची नावे सांगत आहे, लक्ष देऊन बघा, तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतरचा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे ते देखील तुम्हाला सांगत आहे, जत तालुका। जर तुम्ही या जत तालुक्यातील असाल तर जत तालुक्यामध्ये आता 1,500 ऑक्टोबरचे मंजूर केले, सकाळीच बैठक झाली, त्यानंतर अजून 1,500 मंजूर होणार असून टोटल नोव्हेंबरचे देखील पैसे मिळून हे 3,000 रुपये या पण तालुक्यामध्ये आता जमा होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता आता तुम्ही करत बसू नका। तुमच्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। तर चला, अजून पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटप होणार आहे ते देखील तुम्हाला दाखवत आहे। सरकारने एक महत्त्वाची सूचना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे व त्यामध्ये काय सांगितलं आहे तर चला ती तुम्हाला वाचून दाखवतो। तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा, सरकारने काय सांगितलंय। सरकारने आता स्पष्टपणे माहिती दिली, 3,000 रुपये कधी मिळणार, किती वाजता मिळणार, आज कोणाला मिळणार, उद्या कोणाला मिळणार व आज किती जिल्ह्यात व उद्या किती जिल्ह्यात व तालुक्यामध्ये पैसे वाटप होणार, सर्व यादीतील माहिती सरकारने वाचून दाखवली आहे व त्यामध्ये काय सांगितलंय तर चला इथे सांगत आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये देण्याचा निर्णय सरकारने काल मुंबई येथे घेतलेला असून आता सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती 830 रुपयांचे हप्ते सर्वांना आता देण्यात येणार आहेत। फक्त सरकारने सांगितलेलं काम करा। तर इथे बघा सरकार काय म्हणत आहे, तर इकडे बघा, अखेर एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला। 2 मिनिटात त्यांनी यादी वाचून दाखवली व त्यामध्ये जिल्ह्यांची नावे जाहीर केली। अखेर मोठा निर्णय सरकारने सांगितलेला आहे। भाऊबीजेला आता सरकारने सांगितलं की भाऊबीजेला पैसे देता आले नाही म्हणून काय झालं, आता पैसे देता येणार नाहीत का असं सरकार म्हटलं व सरकारने सांगितलं दिवाळीला भाऊबीजेला पैसे न दिल्यामुळे आता आम्ही 2 हप्त्याचे 3,000 रुपये देत आहोत व आता हे 2 हप्ते 3,000 रुपये पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं व पुढे तेच म्हटले की पहिल्या टप्प्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे व एक अंदाज म्हणून मुंबई येथून मंजुरी देण्यात आलेली असून आता डीबीटीला सुरुवात होत आहे। मुंबई या ठिकाणी काल 8:30 मंत्रिमंडळ बैठक झाली, हे सर्वांना माहिती आहे। त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी 3 निर्णय व इतर योजनांचे 3 निर्णय असे मिळून सरकारने 6 निर्णय जाहीर केले व 6 निर्णय देखील लाडक्या बहिणीच्या फायद्याचे आहेत। तर चला, कोणते सरकारने 3 निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतलेले आहेत व दुसरे 3 निर्णय नेमके काय आहेत जेणेकरून लाडक्या बहिणीला फायदा होणार आहे ती देखील माहिती आता तुम्हाला सांगतो। कारण असे 3 मोठे निर्णय घेतले आहेत की त्यामुळे लाडक्या बहिणीचा फायदा होईल। यातील पहिला निर्णय सरकारने सांगितला की सर्वात आधी पैसे 20 जिल्ह्यामध्ये व एवढंच नाही तर 109 तालुक्यामध्ये पैसे वाटपाचा पहिला निर्णय घेतलेला आहे। हे पैसे आता या जिल्ह्यात व तालुक्यात जमवणार आहेत। आता त्यांची नावे पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतरचा दुसरा निर्णय काय घेतला ते बघा। दुसरा निर्णय सरकारने घेतला 830 रुपयांचा। गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल वाटप करण्यासाठी राज्य सरकारने आता जाहीर मान्यता दिलेली असून प्रत्येक बहिणीला गॅस सिलेंडरचे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे व प्रत्येक बहिणीने फक्त आता सरकारने सांगितलेली 2 कामे करून घ्या जेणेकरून गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुम्हाला नक्की मिळतील। मग ती कोणती कामे करायची आहेत याच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला मिळणार आहे। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। त्यानंतरचा निर्णय सरकारने तिसरा घेतलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे 3,000 रुपये देण्याचा हा तिसरा निर्णय बैठकीमध्ये घेतलेला आहे। म्हणजे असे एकूण 3 मोठे निर्णय लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत। तर चला, आता हे पैसे कधी जमा होत आहेत, आज किती जिल्ह्यात जमा होणार, उद्या किती जिल्ह्यामध्ये जमा होणार, त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे, आता सर्व काही यादी तुम्हाला दाखवत आहे। आता फक्त राहिलेला तुम्हाला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला पाहूयात। तर बघा, अखेर सरकारच्या माध्यमातून आनंदाची दिलासा देणारी मोठी खुशखबर आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पैसे वाटपाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब यांनी घेतलेला आहे। त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण जी नाराज झाली होती का तर त्यांना दिवाळीचं गिफ्ट मिळालं नाही, ती नाराज झालेली बहीण आता खुश झालेली आहे। कारण तिच्या पण खात्यामध्ये डायरेक्ट 3,000 रुपये सरकार टाकणार आहे। टोटली 3,000 रुपये ही रक्कम आता जमा होणार आहे। ही एक सर्वात मोठी त्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही। पूर्ण पैसे त्या बहिणीच्या बँक खात्यात
खात्यात वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसू नका। हा एक सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आता तुमच्यासाठी बघायला मिळत आहे। तर बघा, हे 3000 रुपये वाटप होणारे जिल्हे, त्यांची नावे, तालुक्यांची नावे, तसेच कोणती 2 कामे करायची जेणेकरून 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार। आता सर्व काही पाहण्यासाठी राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा आता खूप मोठा फायदा होणार आहे। तर चला, आता सर्वात आधी कोणते 20 जिल्हे व कोणते 109 तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करत आहे व 2 हप्त्याचे पैसे जमा होणार की 1 हप्ता मिळणार ती देखील माहिती आता आपण बघण्याचं काम करूयात। तर बघा, आता पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीनो तो जिल्हा आहे मुंबई जिल्हा। कारण मुंबई या ठिकाणीच बैठक झाली व मुंबईचंच नाव सरकारने यादीत टाकलं। तर या मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लाखो माता भगिनींना डायरेक्ट सरकार पैसे देणार आहे। सरकारने सांगितलं की लाडक्या बहिणीला दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी आम्हाला देता आली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणीनो माफ करा, पण आता आम्ही थोडा उशीर झाला पण पैसे देत आहोत असं सरकारने सांगितलेलं असून टोटली पैसे जमा होणार आहेत। तर या ठिकाणी बघा, पैसे वाटपाचा मुहूर्त अखेर लागल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला, प्रत्येक लाडक्या ताईंना एक चांगला दिलासा मिळालेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाचीच बातमी आता तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर या ठिकाणी बघा, आता पैसे जमा मुंबईमध्ये पण होणार आहे। त्यानंतर कोणते तालुके, कोणते भाग आहेत ते पण सांगतो। त्यानंतर मुंबई उपनगर या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार आहेत। त्यानंतर दक्षिण मुंबईला देखील सर्वात आधी पैसे जमवणार आहेत। उत्तर मुंबईमध्ये देखील सर्वात आधी पैसे जमवणार आहेत। असे टोटल भागामध्ये पैसे जमवणार आहेत। त्यानंतर पैसे वाटप होणारे पुढचा जिल्हा ठाणे जिल्हा। आता बघा, शिंदेंचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा असा म्हणून जिल्हा ओळखला जात आहे। तर या जिल्ह्यात देखील पैसे आता ओळखले जे ते वाटप केले जाणार आहेत। कारण की आता बहिणी असं म्हणत आहेत की शिंदेंचा बालेकिल्ला जो आहे तो ठाणे जिल्हा आहे, त्यामुळे या ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा खूप मोठा विश्वास राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती बघायला मिळत आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात देखील पैसे वाटपाचा शुभ मुहूर्त काढलेला असून पूर्ण पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यावरती आता सोडण्यात येणार आहेत व तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता आता तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही। तर चला, पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी पैसे जमवणार आहेत त्यांची पण नावे बघू। तर बघा, आता पुढील क्रमांकाचे देखील आता जिल्हे, तालुके या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। तर इकडे बघा, ठाणे उत्तरला देखील पैसे वाटप होणार आहे। तर ठाणे दक्षिणमध्ये देखील आता पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे। डीबीटीला मान्यता दिलेली असून 2 हप्त्याचे 3000 रुपये टाकण्याचे कडक आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटली पैशाची रक्कम ही येऊन जाणार आहे। कारण असा एक मोठा आनंदाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे। यानंतर बघू शकता, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची माहिती देखील सरकारने दिलेले आहे। तसेच आता मुंबईच्या भागामध्ये, ठाण्याच्या भागामध्ये जसे पैसे जमा होतील तसे लगेच सरकारच्या माध्यमातून पालघरमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। पालघरचं पण नाव यादीत आलेलं असून पालघर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पैसे हे जमा होऊन जातील। त्यामुळे जास्त काही काळजी व चिंता करण्याची गरज या ठिकाणच्या लाडक्या बहिणीला पण पडणार नाही। असा एक मोठा निर्णय राज्याचे लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतल्याने सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। सर्वात मोठी घोषणा देखील सरकारने केलेली आहे। ही एक सर्वात मोठी घोषणा झाल्यामुळे बहिणी देखील आता खुश झालेल्या आहेत। तर चला, नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात 3000 रुपये 2 हप्त्याचे जमवणार आहेत ती देखील माहिती आपण पाहूयात। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघा, आता आलेल्या माहितीनुसार इथं सांगितलंय, आता लक्ष द्या, एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट सांगितलं दिवाळीला भाऊबीजेला जे पैसे द्यायचे होते ते देता आले नाही, पण आम्ही पैसे दिले नाही। त्याचं एक कारण होतं, ते कारण त्यांनी सांगितलं। ते म्हटले की आता लाडक्या बहिणींनो त्यावेळेस पैसे न देण्याचं कारण आम्ही तुम्हाला आता सांगत आहोत। तर या ठिकाणी बघा, एक कारण होतं, ते कारण त्यांनी सांगताच ते म्हटले की त्यावेळेस आम्हाला सर्व शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते, मग त्यांना पैसे दिले, मग एकाच वेळेस लाडक्या बहिणीला व शेतकऱ्यांना पैसे देता येत नव्हते, त्यामुळे आधी शेतकऱ्यांना पैसे दिले। कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधी मदत करणं गरजेचं आहे। कारण लाडक्या बहिणीचे हप्ते आपण आज उद्या नक्की देऊ, मात्र जो आता इतरांना जगवण्याचं काम करतो त्याला पैसे देण्याची आधी गरज आहे, असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं बघायला मिळालं। व त्यांनी आता बळीराजासाठी आधी पैसे टाकले व पुन्हा नंतर आता लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा निर्णय घेतला व हा निर्णय घेतला की लाडक्या बहिणीला पैसे देऊन आता डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये देऊ, असं डायरेक्ट एकनाथ शिंदेंनी सांगितलं। व आता ऑक्टोबरचा हप्ता जसा जमा होईल तसा लवकरच तुमच्या बँक खात्यात
महिन्यात नोव्हेंबरच्या हप्त्याचे पण पैसे मिळून जाणार आहेत, त्यामुळे काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. तर अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार ते पुढे येणाऱ्या व्हिडिओत सांगणार आहेत. व 2 कामे कोणती करायची आहेत, तर पहिलं ई-केवायसी करावं, दुसरं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. बाकी तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाहीये, एवढं काम तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे. अजून उर्वरित राहिलेली माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. येणारे पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती रोजची रोज तुम्हाला आपल्याच या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. व कमीत कमी हा व्हिडिओ 10 ते 15 लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पाठवा, त्यांचा पण फायदा होईल व त्यांना पण लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील. व हे पैसे आता 8 बँकेमध्ये कोणत्या क्षणी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाही, चिंता करायची नाहीये. तसंच सरकारने स्पष्टपणे सांगितलं, हे पैसे पूर्ण दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, त्यामुळे काळजी करू नका, डायरेक्ट कोणत्या क्षणी पैसे येऊन जातील. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. रोजची रोज लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची माहिती देणार आहोत. कधी पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यात येतील, असे व्हिडिओ देखील पाहण्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं ठरत असतं. व व्हिडिओला लाईक देखील तुम्ही करून ठेवा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला धन्यवाद.